राज्यात पाऊस, चक्रीवादळ, गारपीट या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या चॅनलवर आपले स्वागत. आज आपण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पुढील 2 आठवड्यात होणाऱ्या पाऊस आणि गारपिटीबद्दल भाकीत अंदाज देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी 17 मार्चपर्यंत तुमचा गहू, हरभरा, कांदा, मका काढला असेल तर झाकून ठेवा. काढला नसेल तर काढून घ्या. कारण की 17 ते 21 मार्चच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात खानदेशात चांगल्या पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण राज्यभर हा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी 17 तारखेला पाऊस सुरू होणार आहे. 17 तारखेला नांदेड जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या पट्ट्यांमध्ये 17 तारखेला मध्यरात्री पाऊस सुरू होणार आहे. त्याच्यानंतर 17 तारखेला विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा, परभणी या पट्ट्यांमध्ये 17 तारखेला मध्यरात्रीपर्यंत पाऊस येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर या भागांमध्ये जवळपास 18, 19, 20 या 3 दिवसात काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. कुठे रिमझिम पाऊस पडणार आहे. जिथे पाऊस पडणार नाही तिथे सोसाट्याचा वारा सुद्धा सुटणार आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती राहणार आहे. मराठवाड्यात 18 ते 21 या 4 दिवसात काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटेल असं वातावरण 17 ते 21 मार्च या दरम्यान राहणार आहे. त्याच्यानंतर परत एकदा पुन्हा पाऊस येणार आहे. 24 ते 26 मार्चच्या दरम्यान हा पाऊस येणार आहे. पण तो पाऊस मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त राहणार आहे. म्हणजेच 2 टप्प्यांमध्ये हा पाऊस येईल. आता 17 ते 21 आणि 24 ते 26 दरम्यान हा पाऊस येणार आहे. त्यामुळे आपला गहू, हरभरा, कांदा, मका काढला असेल तर झाकून ठेवा. काढला नसेल तर काढून घ्या. कारण 17 ते 21 मार्च दरम्यान राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. हा पाऊस सांगायचा झाला तर वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, जालना, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या सर्व जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे. 18 ते 21 दरम्यान पाऊस येणार आहे. फक्त 17 तारखेला पूर्वेकडे तेलंगणाच्या बाजूकडून सुरुवात होणार आहे. काही ठिकाणी गारपीट सुद्धा होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपली व आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे. पाऊस 2 टप्प्यांमध्ये पडणार आहे. पहिला 17 ते 20 मार्च दरम्यान आणि दुसरा 24 ते 27 मार्च दरम्यान. पाऊस सर्वदूर होणार नाही. काही ठिकाणी सोडून सुद्धा देईल. काही ठिकाणी फक्त सुसाट्याचा वारा सुटेल. काही ठिकाणी फक्त पाऊस पडेल. काही ठिकाणी गारपीट सुद्धा होईल. काही ठिकाणी रिमझिम होईल. काही ठिकाणी फक्त थेंब पडतील. काही ठिकाणी आभाळेल. पण पाऊस मात्र येणार म्हणजे येणार. अशाच प्रकारच्या पावसाच्या भाकिताबद्दल अंदाजाविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.